ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधनं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्री महेशजी हिरे यांच्या प्रयत्नांमधनं प्रभाग क्रमांक 26 मधील आशीर्वाद नगर म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवार येथील नागेश्वर महादेव मंदिरास सभामंडप भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। सभामंडप व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी नाशिक शहर चिटणीस यशवंत पवार यांनी पाठपुरावा केला होता आणि या कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई हिरे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते महेशजी हिरे, नवीन नाशिक मंडल अध्यक्ष डॉक्टर वैभवजी महाले तसेच माजी अध्यक्ष अविनाशजी पाटील, सातपूर मंडल अध्यक्ष नारायणजी जाधव तसेच माजी अध्यक्ष भगवानजी काकड, नगरसेविका अलकाताई अहिरे तसेच प्रतिभाताई पवार, रश्मिताई हिरे, माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे तसेच मधुकर शेठ जाधव, गणेशजी ठाकूर, गणेशजी बोलकर, अशोक पवार, हरिभक्तपरायण शीतलताई तुपे, पुष्पावती पवार, चंचलताई सावळे तसेच गौरव बोडके, पांडुरंग आबा पवार, सुशील नाईक, रामदास मेदगे, गणेश मौले, हेमराज गांगुर्डे, लखन कुमावत, राहुल भाऊ निफाडे, परमानंद पाटील, रोहन कानकटे, अशोक नाना गायकवाड, राजाभाऊ कापसे, अशोक जाधव आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार यांच्या हस्ते कुदळ मारून आणि श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। यावेळी आयोजकांकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिमा मंडल भजनी मंडळाच्या भगिनी आदींसह परिसरामधून नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केलेलं होतं आणि खूप चांगला असा सोहळा हा प्राणप्रतिष्ठेचा इथे पार पडला। त्यामुळे प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही सर्वजण जीव ओतून आणि आनंदाने उत्साहाने सहभाग घेतात आणि तो पार पाडतात। त्याबद्दल मी खरोखर तुमचं खूप मनापासून कौतुक करते। आज बघा नुसतं भूमिपूजन आहे पण तुम्ही सगळ्या इतक्या छान साड्या घालून सगळ्या युनिफॉर्म मध्ये आलेल्या हे बघूनच मला आल्याला खूप छान वाटलं। खरं तर आपण बघतो की या चुंचाळे परिसर दिवसेंदिवस वाढत आहे। मग उल्लेख झाला की आपण इथे तुळजाभवानी मंदिरापासून सुरुवात केली। तुळजाभवानी मंदिराचा सभामंडप, दत्त मंदिराचा, त्याचबरोबर त्याच्याच पुढे हनुमान मंदिर, संत रविदास मंदिर, अशा जवळपास 4 ते 5 सावता महाराज यांचं मंदिर, अशा अनेक मंदिरांचं सभामंडप, साईबाबा मंदिर, कृष्ण मंदिर, अशा अनेक ठिकाणी सभामंडप केले। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंदिर आलं की सभामंडपाची नितांत आवश्यकता असते। मग आपल्या आमदारांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात एक आध्यात्मिक आमदार म्हणून आहे। कारण आपल्या मतदारसंघात आपण बघितलं तर जिथे मंदिर तिथे सभामंडप असं आपल्याला बघायला मिळेल। कुठलाच परिसर आणि कुठलंच मंदिर असं नाही आहे की तिथे आपण सभामंडप किंवा तिथल्या सोयी सुविधांपासून वंचित आहे। आणि या परिसराला सुद्धा इथे आलो तर आम्ही बघितलं मोठं ओपन स्पेस आहे आणि चांगला मंदिराचा परिसर आहे आणि याचं सभामंडप झाल्यानंतर या परिसराचं देखील एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळेल। किरण आहेर, C24 तास, नाशिक।